नमस्कार. मी ज्योतिष मित्र हेमंत शास्त्री काळे. आज थोडासा वेगळा आणि प्रत्येक ठिकाणी आपण रोज ऐकायला येणारा असा विषय तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. खरं तर हा विषय आहे घटस्फोट, एक समस्या जी मागच्या पिढीतली माणसं आहेत त्यांना खरं तर हा प्रश्न फारसा सतावत नव्हता. पण हल्लीची आधुनिक ज्याला आधुनिक म्हणणारी जी नवीन पिढी आहे, ह्या पिढीमध्ये ही समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते. खरं तर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार आहोत. लग्नाच्या अगोदर प्रत्येक आईवडिलांना एक मोठी काळजी असते आणि ती काळजी म्हणजे काय, तर ह्या मुलाचं किंवा ह्या मुलीचं त्याला जोडीदार व्यवस्थित मिळेल का, त्यांचं टिकेल का, त्यांचं पटेल का, डिवोर्सकडे तर जाणारी पत्रिका नाहीये, ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा लग्न होण्याच्या आधी प्रत्येक पालक घेत असतात. आणि हे सगळं बघून सगळं हे केलं जातं, तरी पण पत्रिका परत घटस्फोट किंवा डिवोर्स किंवा न पटणं अशा स्थितीमध्ये जाते. अशा वेळेला बऱ्याच पत्रिकांमध्ये डिवोर्सचे योग हे स्पष्टपणे लक्षात येतात की ह्या मुलाच्या किंवा ह्या मुलीच्या पत्रिकेमध्ये लग्नानंतर टिकणार नाही हे लग्न किंवा पटणार नाही, असे काही स्पष्ट ग्रह अशा आहेत. आणि ते आपल्याला जो कोणी जाणकार ज्योतिषी अभ्यासक आहेत त्यांच्या हे पटकनी लक्षात येतं. त्यावरती ते पर्याय पण सांगतात. आता हे पर्याय म्हणजे नेमकं काय करायचं आहे, आता हे प्रत्येक पालकांनी किंवा त्या विवाह इच्छुक वधूंनी किंवा वरांनी हे समजून घेणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा योग्य ज्योतिषाला पत्रिका दाखवता, तज्ज्ञ ज्योतिषाला पत्रिका दाखवता, त्यावेळेला तुम्हाला ओझरतं का होईना पण ह्या गोष्टीची जाणीव करून दिली जाते की तुमच्या पत्रिकेमध्ये झाल्यानंतर न पटणं, न टिकणं अशा पद्धतीचे योग आलेले आहेत. मग ते काही पर्याय तुम्हाला सांगतात की सगळ्यात महत्त्वाचा पर्याय जो पत्रिका आणि गुणमेलन ह्याच्यामध्ये येतो, जो धर्मशास्त्राने दिलेला पर्याय आहे तो तर आपण करायचाच आहे. मग त्याच्यामध्ये मुलगा मुलगी असेल तर विशेषतः कुंभविवाह, आर्कविवाह असे विधी पण सुचवले जातात. काही अनिष्ट ग्रहांच्या शांती असतील तर त्या पण सुचवल्या जातात. पण त्या केल्यानंतरही काही वेळेला घटस्फोट होतो असं पण बऱ्याच वेळेला दिसून येतं. हे कशामुळे दिसून येतं, तर ह्याच्यामध्ये जी काही घटना घडणार आहे ही तुम्ही टाळूच शकत नाही असं आहे का, तर निश्चित काही प्रमाणात त्याची तीव्रता आपण कमी करू शकतो. आणि ही तीव्रता जर कमी करायची असेल तर योग्य पद्धतीनं पत्रिकेचं अभ्यास करणं आणि त्याला योग्य मॅनेजमेंट त्याचं करणं, ज्याला डेस्टिनी मॅनेजमेंट म्हटलं जातं, की नशिबाचं व्यवस्थापन करायला शिकणं किंवा ज्योतिषाने ते पुढच्या जातकाला शिकवणं, हे इथं अपेक्षित असतं. मग त्याच्यामध्ये काय शिकवायचं आहे, तर त्याच्यामध्ये ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये विवाह झाल्यानंतर न पटणं, न टिकणं किंवा घटस्फोट असा जो काही योग आहे, हा योग जर टाळायचा असेल तर ज्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रिकेमध्ये लग्नानंतर पूर्णपणे टिकेल, पटेल असा योग आहे, अशाच मुलीची पत्रिकेच्या माध्यमातून निवड करणं. मग आता फक्त पत्रिका हाच एक अँगल लावायचा का, आता हल्लीच्या पिढीमध्ये पहिलं बघितलं जातं क्वालिफिकेशन, दुसरं बघितलं जातं पॅकेज, तिसरं असतं रूप, रंग, त्याची प्रॉपर्टी, त्याचे आईवडील, मेट्रो सिटीमध्ये असणारा फ्लॅट, ह्या सगळ्या गोष्टी विशेषतः लग्नाच्या मुद्द्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. पण असा विचार करून बघा काही वेळेला की हे सगळं आहे पण मुलाची पत्रिकेमध्ये न पटणं, न टिकण्याचा योग आहे, अशा वेळेला आपली मुलगी आपण तिथं देणार आहे का, हा विचार या ठिकाणी होणं गरजेचं आहे. किंवा मुलाच्याही बाबतीत तोच विचार आहे. हा सगळा विचार करून निर्णय घेणं याच्यामध्ये उचित आहे. हे झालं मॅनेजमेंटचा भाग. पण त्याच्याही पुढं जाऊन प्रत्येक कुटुंबामध्ये संस्कार नावाचा भाग असतो. पूर्वीच्या काळी घटस्फोट का होत नव्हता, तर घटस्फोट हा शब्द नव्हता. हा कधी आला, तर हा अलीकडे आलेला शब्द आहे. याच्यामध्ये पूर्वीच्या काळी काय व्हायचं, घटस्फोट किंवा एखाद्या मुलाला ती मुलगी आवडली नाही तो दुसरं लग्न करायचा, पण ती पहिली मुलगी तिथंच राहायची. आत्ताच्या काळामध्ये हे शक्य नाही आहे, ही मुलगी राहणार नाही. मग याचा वेगळा विचार किंवा वेगळ्या पद्धतीनं नियोजन हे पत्रिकेच्या माध्यमातून आपल्याला विस्तृतपणे करता येतं. फक्त पत्रिकेमध्ये न टिकणं, न पटण्याचा काय योग आहे, स्वभाव, संतती, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार पत्रिकेच्या माध्यमातून करणं, दोघांचं करिअर ह्या दृष्टिकोनातून विचार करणं आणि मगच योग्य वधूची किंवा वराची निवड करणं या ठिकाणी अपेक्षित असतं. आता हे सगळं करत असताना अनेक मुद्दे येतात. हे सगळं शोधत असताना खूप वेळ जातो, कारण वाढलेलं वय ही एक खूप मोठी समस्या आहे. कारण करिअर हा जर दृष्टिकोन ठेवला तर आत्ता मुलीचं वय 25, 26, 27 असं आहे, मुलाचं वय 30ला पुढं गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये आपल्याला एकाच माणसाकडून अनेक गोष्टी साधायच्या असतात. म्हणजे तो कर्तृत्ववान पण पाहिजे, वयाच्या 25-26व्या वर्षी, 27व्या वर्षी, 30व्या वर्षी त्याचं स्वतःचं घर पाहिजे, स्वतःचा इन्कम पाहिजे, स्वतःची प्रॉपर्टी पाहिजे. अनेक गोष्टींची अपेक्षा पालक किंवा ती मुलं किंवा मुली ह्या पुढच्या वधू किंवा वराकडून करत असतात. खरं तर हे शक्य नाही आहे.
25व्या 30व्या वर्षी ह्या सगळ्या अपेक्षा एका माणसाकडून करणं शक्य नसतं किंवा तशा करूही नयेत. ह्या अपेक्षांची कुठंतरी तडजोड करून पत्रिकेच्या माध्यमातून तुम्ही योग्य व्यक्तीची जर निवड केली आणि त्या माध्यमातून गेला मग त्याच्यामध्ये अनेक ग्रहांच्या युत्या आहेत की जसं की शनी मंगळाची युती जर विवाहस्थानामध्ये आली तर ती घटस्फोटाकडे जाणारी युती आहे. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ग्रहांच्या खूप आपल्याला उदाहरणं सांगता येतील, पण हे एक मी सरळ जे उदाहरण होतं ते मी सांगितलं की पत्रिका बघितल्यानंतर तज्ज्ञ ज्योतिषी तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकतो की ह्या पत्रिकेमध्ये हा योग आहे तर तुम्ही हे टाळा. मग अशा वेळी त्याची प्रॉपर्टी चांगली आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे की मी त्याला आवडते किंवा मी त्याला आवडतो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार खरं तर पत्रिका बघण्याचा उद्देशच हा आहे मुळात, की झाल्यानंतर त्यांचं वैवाहिक आयुष्य जे आहे ते सगळ्या दृष्टीने व्यवस्थित फलद्रूप व्हावं, हा त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि हा उद्देश साध्य करायचा असेल तर योग्य तज्ज्ञ ज्योतिषाशी संपर्क करून तुम्ही जर पत्रिकेवरती योग्य मार्गदर्शन घेतलं तर ह्यातला मार्ग काही अंशी आपल्याला सुटू शकतो. आणि जी काही हल्ली प्रत्येक घराड किंवा एका गल्लीत गेलो तो 10 ठिकाणी 10 केसेस चालू आहेत घटस्फोटाच्या, अशी परिस्थिती आहे. आणि ही सगळी जर टाळायची असेल आपल्याला, कारण कुटुंब व्यवस्था ही आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि ती कुटुंब व्यवस्था जर उत्तम चालवायची असेल तर आपल्याला घटस्फोट टाळणं आणि त्यासाठी सगळ्या पद्धतीने प्रयत्न करणं ही एक सामाजिक समस्या पण आहे. ज्योतिष सारख्या क्षेत्रामध्ये काम करत असताना ती एक वारंवार समोर येणारी समस्या आहे. आणि ही समस्या आपण दोन्ही पद्धतीचा विचार करून म्हणजे पत्रिका आणि काही व्यावहारिक गोष्टी ह्या दोन्ही एकत्र करून घटस्फोटासारखी समस्या आपण सहज पद्धतीनं टाळू शकतो. फक्त ह्याच्यावर विचार मात्र व्यवस्थित होणं गरजेचं आहे. त्यासाठी पालक आणि दोन्ही वधूवर हे सतर्क असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्यांना योग्य तज्ज्ञ मार्गदर्शकाची भेट होणं आणि त्याचं मार्गदर्शन मिळणं हे पण गरजेचं आहे. धन्यवाद श्रोतेहो. घटस्फोटासारख्या तीव्र समस्येबद्दल मी माझं मत आत्ता व्यक्त केलेलं आहे. घटस्फोट का होतो, कशामुळं होतो, पत्रिकेत कोणती स्थिती असताना होतो, हे सगळा मोठा विषय आहे. आणि हा व्हिडिओ घेण्यामागचं कारणच हे आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये ज्योतिष म्हणून जेव्हा आम्ही काम करतो त्यावेळेला सगळ्यात मोठ्या ज्या समस्या येत आहेत त्या वैवाहिक समस्याच येत आहेत. म्हणजे लग्न होत नाही, झालं तर टिकत नाही, टिकलं तर पटत नाही, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. ह्याला बदलत जाणारे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक ही कारणं तर निश्चित आहेत, पण त्याचबरोबर आपली जन्मकुंडली ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळं आपण दोन्हीचाही समन्वय साधून आपलं वैवाहिक आयुष्य उत्तमपणे बनवू शकतो. धन्यवाद.